हॅलो फ्रेंड्स, सध्या महाराष्ट्रामध्ये लहान मुलांमध्ये गालफुगीची खूप मोठी साथ चालू आहे. बऱ्याच लोकांनी सजेस्ट केले की सर तुम्ही याच्याविषयी व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे हा प्रयत्न. व्हिडिओ ऐकण्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक माहिती पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. गालफुगी म्हणजे गालगुड्डे किंवा मम्स हा आजार विषाणूमुळे होतो. हे विषाणू हवेतून पसरतात. समजा एखाद्या मुलाला जर गालफुगी असेल आणि तो मुलगा जर इतर मुलांसमोर खोकला किंवा शिंकला किंवा खूप जवळून बोलला तर त्या मुलातील व्हायरसेस हे समोरच्या मुलामध्ये ट्रान्समिट होतात आणि त्याच्यापासून त्या मुलाला सुद्धा गालफुगीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे एका मुलाला जर गालफुगी आली तर वर्गातील खूप साऱ्या मुलांना गालफुगी येते. त्याच्यामुळे ज्या मुलाला गालफुगी आलेली असते त्या मुलाला शक्यतो शाळेत पाठवू नये. गालफुगी म्हणजे काय असतं तर तो व्हायरस असतो. तो व्हायरस शरीरामध्ये इन्फेक्ट होऊन लाळ ग्रंथी असते त्याला सूजन तयार करतो आणि ते सूजन झाल्यानंतर मुलाला ताप येतो, कणकणी येते, तसेच गिळायला खूप त्रास होतो. वेळीच याच्यावरती उपचार नाही केला तर हे इन्फेक्शन हे मेंदू, स्वादुपिंड, जननेंद्रिय आणि शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतं. जर मेंदूपर्यंत इन्फेक्शन पोचलं आणि लवकर आटोक्यात नाही आलं तर एन्सेफलायटिस सारखा अगदी जीवघेणा आजार सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ह्या आजाराला वेळीच ओळखून ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.